मोटेगावकरवर मोठी कारवाई करण्यात आली। पुण्याच्या डेक्कन परिसरातले आरसीसी क्लास आता सील करण्यात आले। क्लास असलेल्या इमारतीला ओसी नसल्याने ही कारवाई करण्यात आली। तर पुण्याच्या डेक्कन परिसरामध्ये आरसीसीचा क्लास होता आणि तो क्लास आता सील करण्यात आलेला आहे। क्लास असलेल्या इमारतीला ओसी नसल्याने कारवाई करण्यात आली। शिवराज मोटेगावकरवर पुन्हा एकदा एक मोठी कारवाई झाली आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित। प्रीतम, शिवराज मोटेगावकरच्या पुण्यातला क्लास आता सील करण्यात आलाय, काय अधिकची माहिती मिळते? खरं तर कल्याणी आपल्याला माहिती आहे की मोटेगावकर ह्या सिंडिकेटचा एक भाग होता आणि त्यांनी नीट पेपर फोडला आणि आपल्या मुलासाठी फोडला की अन्य कोणासाठी फोडला की पैशांसाठी फोडला त्याचा सर्व तपास सीबीआय करत आणि ज्या ज्या ठिकाणी मोटेगावकर क्लासेस सुरू आहेत त्या क्लासेसचे त्यांनी ते कोणाच्या नावावर आहेत, त्याचा टॅक्स भरलेला आहे का, त्याच्यानंतर ते खरेदी केले आहेत का, त्याचा व्यवहार कशा पद्धतीने झालाय याची सगळी चौकशी आता सीबीआय आणि ईडी करत आहे। आणि आज पुण्यात देखील पालिकेने त्याच्यावर कारवाई केली, कारण कारवाईचं कारण असं आहे की ज्या मोटेगावकरचे पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये क्लासेस होते त्या क्लासेसचं भोग वाटा प्रमाणपत्र आता त्या बिल्डिंगचं शेअर सर्टिफिकेट नव्हतं आणि तरी ते क्लासेस कार्यरत होते। त्यावर मनसेने वेळोवेळी आवाज उठवला आणि काल पालिकेमध्ये देखील मनसेने आंदोलन केलं। त्याचबरोबर आज पालिकेने जाग घेऊन त्या सगळ्या जागेची पाहणी केली आणि आवश्यक ती कागदपत्र नसल्यामुळे हा क्लास सील केलेला आहे। त्यामुळे मोटेगावकरच्या नाड्या आवळायला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील ही इमारत आहे, आणखीन 2-3 ठिकाणी त्याची इमारती आहेत, क्लासेस चालतात। त्यामुळे आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या मनामध्ये एक भीती आहे की जर वर्ग बंद झाले तर पुढे वर्ग चालणार कुठे, कारण अनेक लोकांचे ऍडमिशन देखील झालेले आहेत। त्यामुळे ही मोठी कारवाई मानली जाते की ज्या ज्या ठिकाणी मोटेगावकरचे क्लासेस आहेत त्या ठिकाणी ईडी, सीबीआय आणि संबंधित तपास यंत्रणा ही छापे मारत आहे आणि सर्व बाबींची जी आहे ती पूर्तता करताना पाहायला मिळते। कल्याणी, प्रीतम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ज्या ठिकाणी शिवराज मोटेगावकरचा पुण्यामध्ये क्लास होता तो क्लास आता सील करण्यात आला, इमारतीला ओसी नसल्याने ही कारवाई करण्यात आली।